जर तुम्हाला स्नॅक्स खायला खूप जास्त आवडत असेल, तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. जर तुम्हाला चहासोबत किंवा इव्हनिंगला किंवा मॉर्निंगला सुद्धा भरपूर लोकांना नाश्ता म्हणून खायला खूप जास्त आवडतो, तर त्यांच्यासाठी ही खास रेसिपी आहे. बनवायला अतिशय सोपी आहे. कमीत कमी वेळेमध्ये मस्त असा कुरकुरीत स्नॅक्स बनून तयार होतो. सगळ्यात आधी आपल्याला एका पातेल्यामध्ये 1 ग्लासभर पाणी ॲड करायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये इथे मी हाताने ॲड केलेले आहे, तर 3 मुठी इतके मी वाटाणे घेतलेले आहेत. एकदम फ्रेश मटर घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा इतकं साखर ॲड करायची आहे आणि मटर जोपर्यंत एकदम सॉफ्ट होत नाही, तोपर्यंत छान असं बॉईल करून घ्यायचं आहे. मटर बॉईल होतंय, तोपर्यंत आपण इकडे बाकीची सगळी तयारी करून घेऊया. तर इथे मी 1 कांदा घेतलाय, 2 हिरवी मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे. त्यानंतर गाजर पण घेतलेली आहे. थोडीशी अद्रक पण लागणार आहे आपल्याला, थोडेसे काजू लागणार आहे, थोडीशी किशमिश लागणार आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला तर इथे जर आपल्याकडे एखादी इन्ग्रीडियंट्स अवेलेबल नसतील, तर ते आपण स्किप केलं तरी चालेल. तर इथे मी एकदम बारीक-बारीक कांदा चिरून घेतलेला आहे. त्यानंतर मिरची पण चिरून घेतलेली आहे. आता आपल्याला अद्रक पण एकदम बारीक चिरून घ्यायची आहे. जेवढी बारीक आपल्याला चिरता येईल, तेवढी बारीक अद्रक चिरून घ्यायची आहे. तर बघा मी किती छान अशी बारीक अद्रक इथे चिरून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला गाजर पण तशाच पद्धतीने एकदम बारीक चिरून घ्यायची आहे. सगळ्यात आधी आपल्याला अशा प्रकारे स्लाइसमध्ये कट करायचं आहे. त्यानंतर त्याला जुलियनमध्ये कट करून घ्यायचं, असे लांब-लांब कट करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एकदम बारीक-बारीक कट करून घ्यायचं आहे. जेवढी बारीक आपल्याला कट करता येईल, तेवढी बारीक इथे आपल्याला गाजर पण कट करून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता किती बारीक गाजर इथे मी कट केलेली आहे. सगळ्यात आधी तर आपल्याला जे आपण स्लाइसमध्ये कट केलेलं आहे, ते एकावर एक ठेवायचं आहे. त्यानंतर छान जुलियनमध्ये कट करायचं आणि त्यानंतर एकदम बारीक-बारीक कट करून घ्यायची आहे. गाजर इथे कट करून घेतलेली आहे आणि मटर पण बघून घेऊया. तर मटर एकदम सॉफ्ट झालाय. गॅस बंद करून घेतलेला आहे. गाजर कट करून झालेली आहे. आता किशमिश पण कट करून घेते सोबतच. काजू पण कट करून घेतलेला आहे. आता लगेच आपल्याला कोथिंबीर सुद्धा कट करून घ्यायची आहे. ती पण एकदम बारीक कट करून घ्यायची आहे. तर सगळे इन्ग्रीडियंट्स आपले कट करून झालेले आहेत. आता एक गॅसवर पॅन ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये 1.5 चमचा इतकं तेल ॲड करायचं आहे. बारीक चिरलेली अद्रक ॲड करून घ्यायची आहे. थोडीशी आपल्याला अर्धा मिनिटं इतकी खरपूस भाजून घ्यायची आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मिरची पण ॲड करायची आहे. ती पण छान 1 मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित छान मस्त परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण काजू ॲड करून घेऊया. लगेच त्याच्यामध्येच आपल्याला किशमिश पण ॲड करायची आहे. ती पण थोडीशी परतून घ्यायची 1 मिनिटापर्यंत व्यवस्थित तेलामध्ये. खूप जास्त वेळ परतायचं नाही, थोडंसं परतायचं आहे. आता त्याच्यामध्येच लगेच आपल्याला कांदा ॲड करायचा आहे, गाजर ॲड करायची आहे. इथे मी सगळं अर्धा-अर्धा वाटी इतकं घेतलेलं आहे. आणि आता ते पण 1 मिनिटापर्यंत फक्त आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तर बघा छान असं परतलं आहे. खूप भाजलेलं नाही आहे. फक्त 1 मिनिटापर्यंत गॅस फुल करून परतून घेतलाय. आता त्याच्यामध्ये आपल्याला 2 मीडियम साइजचे उकडलेले बटाटे ॲड करायचे आहेत. ते पण मी हाताने एकदम रफली मॅश करून ॲड केलेलं आहे. आता याच्यामध्ये उकडलेले वाटाणे पण ॲड करून घ्यायचे आहे. त्यासोबतच आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करायची आहे. आता याच्यामध्ये थोडंसं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तेलामध्ये, म्हणजे व्यवस्थित हे सगळे मिक्स होईल इन्ग्रीडियंट्स. त्यासाठी आपल्याला 1 मिनिटापर्यंत छान सगळे एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये बाकीचे सगळे मसाले ॲड करून घेऊया. अर्धा चमचा चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा इतकी साखर ॲड करायची आहे. साखर एकदम ऑप्शनल आहे, पण साखर ॲड केल्याने ना छान असा चटपटा फ्लेवर येतो, म्हणून इथे मी साखर ॲड केलेली आहे. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आधी. त्यानंतर आपल्याला पोटॅटो मॅशरने हे सगळे इन्ग्रीडियंट्स मॅश करून घ्यायचे आहेत. जेवढे जास्त व्यवस्थित मॅश करता येईल तेवढं छान आपल्याला इथे मॅश करून घ्यायचं आहे. आपण ना ज्यावेळेला वाटाणे उकडले त्यावेळेला एकदम सॉफ्ट होईपर्यंत वाटाणे इथे मी उकडून घेतलेले आहेत. त्यासाठी हे सगळं आपल्याला मॅश करायला जास्त वेळ लागणार नाही, पटकन मॅश होतो. तर बघा ही सगळी भाजी आपली मॅश करून तयार झालेली आहे. सारण तयार झालेलं आहे. थोडंसं मिक्स करून घेते. गॅस इथे मी बंद करून घेतलेला आहे आणि आता हे सगळं आपल्याला प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे. तर आपली स्टफिंग तयार झालेली आहे. प्लेटमध्ये काढून जोपर्यंत गार होत नाही, तोपर्यंत आपल्याला थंड करून घ्यायची आहे.
आता जोपर्यंत आपला हा सारण थंड होत नाही तोपर्यंत आपण ना पारी तयार करून घेऊया. म्हणजे बाहेरचे जे लेयर आहे ते बनवण्यासाठी ते मी एका पॅनमध्ये 2.5 वाटी इतकं पाणी ॲड केलेलं आहे. ज्या वाटीने पाणी घेतलंय त्याच वाटीने आपल्याला रवा सुद्धा मोजून घ्यायचा. गॅस ऑन करून घेतलेला आहे. अर्धा चमचा इतकं चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे आणि आता आपल्याला थोडंसं पाण्याला बॉईल करून घ्यायचं आहे. म्हणजे गरम करून घ्यायचंय. त्यानंतर ज्या वाटीने पाणी घेतलं त्याच वाटीने 1 वाटी इतकं रवा ॲड करायचा आहे. इथे तुम्ही कोणताही रवा वापरू शकता, मोठा, बारीक जो तुमच्याकडे अवेलेबल आहे तो रवा तुम्ही इथे वापरू शकता. थोडंसं ॲड केल्यानंतर पटकन ढवळून घ्यायचंय म्हणजे ह्याच्यामध्ये गुठळ्या होणार नाही, लम्स होणार नाही. एकदम सॉफ्ट असं आपला इथे पीठ तयार होईल. तर बघा मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे, ढवळून घेतलेलं आहे. आता याच्यावर झाकण लावायचं आहे. 2 ते 3 मिनिटासाठी याला वाफवून घ्यायचं आहे. 2-3 मिनिटं झाले आहेत. त्याच्यातलं पूर्ण पाणी सुकलेलं आहे आणि बघू शकता किती छान असा इथे आपला रव्याचा जो पीठ आहे तो तयार झालेला आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता खूप जास्त कोरडं नाहीये. छान असं स्टिकी आहे. छान चिपचिपा असा तयार झालेला आहे. तर अशाच पद्धतीचं आपल्याला बनवून घ्यायचं आहे. एकदम कोरडं पण बनवायचं नाही. कारण ज्यावेळेला आपण तळू तेलामध्ये हे, त्यावेळेला फुटणार नाही. त्यासाठी छान असा सॉफ्ट आपल्याला इथं पीठ तयार करून घ्यायचं आहे. आता गरम-गरम आहे. थोडंसं थंड होऊ देऊया. 5 मिनिटानंतर आपल्याला याला मळून घ्यायचं आहे हाताने छान. तर यावरून मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. म्हणजे हाताला जास्त चिकटणार नाही. तेल लावल्यानंतर आपल्याला पिठासारखं याला एकदम सॉफ्ट असं मळून घ्यायचं आहे. 2-4 मिनिटापर्यंत व्यवस्थित मळल्याने छान असं सॉफ्ट होतो. तर आपला पीठ इथे तयार झालेला आहे. आता लगेच आपण याच्यामध्ये स्टफिंग भरून घेऊया आणि जे आपण स्नॅक्स बनवणार आहोत ना, ते पॉकेट स्नॅक्स बनवून घेऊया. त्या सगळ्यात आधी इथे मी सगळे जे पेढे तयार करून घेणार आहे, तर पेढे मी स्क्वेअरमध्ये छोटे-छोटे स्क्वेअरमध्ये इथे बनवून घेतले. काही नाही, एक राउंड करायचं त्याला दोन्ही बाजूनी थोडंसं असं प्रेस करून स्क्वेअरच्या शेपमध्ये बनवायचं आहे. तर सगळे पेढे रेडी झालेत. आता काय करायचं आपल्याला हा रव्याचा पेढा घ्यायचा आहे छोटूसा. त्याला थोडंसं थापून घ्यायचं. छोटीशी पुरी असते की नाही, त्या आकाराची आपल्याला बनवून घ्यायची आहे. थोडंसं हाताला तेल लावायचं म्हणजे हाताला चिकटणार नाही अशा पद्धतीने. जर बटर पेपर असेल तर बटर पेपर घ्या. माझ्याकडे युनिरॅप होता, तो मी घेतलेला आहे. आणि त्याच्यावरून सुद्धा थोडंसं तेल लावलं. अशा प्रकारे पारी छोटीशी आपली लाटून घेतली. बेलण्याने नाही लाटली आहे, हाताने थापून घेतलेली आहे तेल लावून. त्यानंतर त्याच्यामध्ये सारण ठेवलं. त्यानंतर दोन्ही बाजूने साईडचं उचलून त्याच्यावर ठेवलेलं आहे. त्यानंतर अशा प्रकारे पॉकेट लॉक करून घेतलं आहे. असेच एक-एक करून सगळे पॉकेट स्नॅक्स इथे बनवून घेतलेलं आहे मी. आता काय करायचं, तेल कडकडीत गरम करायचं आहे, नाहीतर हे फुटण्याचे भरपूर चान्सेस असतात. त्याच्यामध्ये एक थोडंसं पिठाचा गोळा टाकला, त्यानंतर हे सगळे आपले पॉकेट्स टाकून घ्यायचे स्नॅक्स आणि टाकल्याबरोबर गॅस फुल ठेवायचा आहे. आलटून-पलटून दोन्ही साइडनी छान असा गोल्डन कलर येईपर्यंत तळायचा आहे. प्रत्येक वेळेला टाकत असताना गॅस फुल ठेवा, कडकडीत तेल गरम करा आणि टाकल्यानंतर एक लेयर आल्यानंतर गॅस कमी करा आणि छान असा गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्या. पहिली बॅच तळून तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने आपल्याला सगळे स्नॅक्स इथे तळून घ्यायचे आहेत. तर आपले स्नॅक्स इथे तळून तयार झालेले आहेत. आवाज बघा एकदम कुरकुरीत, छान खणखणीत आवाज येतोय. म्हणजे आपले स्नॅक्स एकदम छान बनून तयार झालेत. एक फोडून सुद्धा दाखवते बघा. किती छान असा तयार झालेला आहे. तर तुम्हाला ही पूर्ण रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक